नमस्कार मित्रांनो, नवीन आपल्या एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की तुम्ही बघतायच, आज चाललोय रानात भांगरून होती, गाड्यासनी सोडायला निघालोय बघा. बिना आवरता तसंच गडबडीत निघालोय. वैरण काडी आवरली आणि लगेच सोडून यायचं म्हणजे ही पुढे गेलता. त्यात आणि हे जास्तीच बघा, नको होतं तेच आपलं आणि चालू झालं बघा. बारीक पाऊस होतं चालू. ही बघा किती रमल्यात यांच्या नादात. जरा आता पाऊस कमी झाला आहे तरी पण ढग जरा भरून येतच होतं. चला तर म्हटलं मग आता इतरांसारखं आपल्याला थांबून काय चालणार नाही. गाड्यांना सोडून परत आपल्या मळ्यातला रस्ता धरला आणि निघालो घरला. तर बघा जामच मैफिल रंगली होती बघा. म्हणजे इथे एक 2 मिनिट थांबलो, ती किक मारून आणि लगेच निघालो. बाबूकाकांचं एक काम होतं, घरला बोलवलेलं. म्हटलं नंतर करूया, म्हटलं दुपारी निवांत आहे असं बोलून ते पण त्यांच्या उद्योगात निघालं. मी पण माझ्या कामात परत निघालो. आता जरा टकाटक मध्ये आवडून का नाही, गावात जरा काम होतं, गावात निघालो बघा. तसंच 80 पण सोडायचं होतं. हे बघा 80 परत आणि काम करून लगेच गावातून घरला आलो बघा. तेवढ्यात बाबू काका बोलवलंच. ते काम बघा त्यांचं, पैप कुठली निसटलेली, ते जाम घालायचं होतं, त्यासाठी बोलावलं होतं बघा. पैप घातल्यावर करतात काय, चालू केलं की लगेच फवारा. आता जेवण बिवण करून टायमिंग पण झाले, म्हटलं 12:30 वाजून गेल्यात. आता गाड्यासनी आणायला जायला पाहिजे. इथे निखिल रोटर मारत होता बघा. आता म्हटलं जातो जाऊया, म्हटलं तेवढं श्यामामा म्हटलं थांब मी येणार आहे. श्यामामा राहणार बसला. श्यामामासनी घेतलो गाडीवर आणि तिने माळापर्यंत येणार. व्हिडिओमध्ये मला पण घे म्हणून म्हणत होतं बघा असं. आता जरा जोरात जायचं म्हणलं, टायमिंग पण झालं. आष्टात पण तेल टाकायचं होतं. तेवढ्यात ह्यो बघा कुबटलावर कसा पळालाय, माझ्यापेक्षा जोरात पळवालाय बघा. इथं आता मसोबा जेवढ्यापाशी आलो, म्हटलं जाता जाता दर्शन घ्यायचं. इथनं जाता येतं मात्र कवाल दर्शन चुकत नाही. गेलो आता सपाट्यानं आलो बघा. आता आष्टात लगेच आलो. म्हटलं आता तेल टाकून पण लगेच इथून जायचं. तेल बिल घातले, टाकी फुल केली, कारण रानात सारखं गाडी पळते, त्यामुळे टाकी फुलच करायला लागते आम्हाला. आता हे बघा संध्याकाळची रोज आरती असते बघा बसतीत, हे मात्र कधीच चुकत नाही. आता ब्लॉग एंड करतो. कसा वाटला ते कमेंट, शेअर आणि जाता जाता फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.